ही भरलेल्या वांग्याची भाजी बघताच तोंडाला पाणी सुटेल एवढी टेस्टी झालेली आहे। त्यासाठी मी इथं कवळे लुसलुशीत काटेरी वांगी घेतलेली आहेत आणि ते धुवून घेतले स्वच्छ आणि त्याचे देठ आणि काटे काढून प्लस साईनमध्ये कट करून मिठाच्या पाण्यामध्ये ठेवलेले आहेत, म्हणजे काळे पडणार नाहीत वांगी। आता इथं भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घेतलाय, लसूण खोबऱ्याचं वाटण घेतलेलं आहे भरडाचं, घरगुती मसाला, धना पावडर, काश्मीरी मिरची पावडर, गरम मसाला, हळद आणि चवीनुसार मीठ टाकून 1 चमचा तेल टाकून मिक्स करून घेतलाय मसाला चांगला। नंतर इथं वांग्यामध्ये दाबून दाबून मसाला भरून घेतलेला आहे। मसाला भरून झाल्यानंतर कढईमध्ये तेल गरम करून त्याच्यामध्ये वांगे ठेवून घेतले आणि 2-3 मिनिटं स्लो गॅसवरती वांगे चांगले परतून घेतले। आता याच्यामध्ये 1 ग्लास पाणी मी गरम करून टाकलेलं आहे, शिल्लक राहिलेला मसाला घातलेला आहे, झाकण देऊन स्लो गॅस करून ना वांगं चांगलं शिजून घेतलं। आता इथं वांगं आपलं शिजलेलं आहे, त्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि तयार झाली मंडळी झणझणीत आणि चमचमीत आपली भरलेल्या वांग्याची भाजी। अशा पद्धतीने नक्की ट्राय करा। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा।